हॅलो, मी आहे प्रिया आणि हा आहे केळवणाचा ब्लॉग. केळवणाचा हा शेवटचा ब्लॉग आहे तसा. तुम्ही म्हणता ह्यांच्याकडे किती केळवण होतात. आज केळवण होतं माझ्याकडनं आणि महेशकडनं. आम्ही केळवणासाठी गेलो होतो माझघरला. सो तिकडे ऐश्वर्याला खायचे होते फिश आणि थोडीशी वेगळी प्लेस होती. आम्हीही तिथे पहिल्यांदाच व्हिजिट केलं होतं. मी Instagramच्या पेजला पाहिलं होतं की त्यांच्याकडनं केळवणही सेलिब्रेट केलं जातं. सो मी का त्यांची डिटेल्स फिल केली आदल्या दिवशी आणि नेक्स्ट डे आम्ही पोचलो माझघरला. म्हणजे तिथलं ॲम्बियन्स इतकं छान होतं की असं वाटतं की आपण कुठे गावातल्या घरात आलो आहे की काय. त्यांनी मस्तपैकी केळीच्या पानावर ऐश्वर्याचं नाव लिहिलं होतं मागे आणि ऐश्वर्याचं केळवण असं लिहिलं होतं. छानपैकी गाण्याने स्वागत केलं. मस्तपैकी सजावटही करून ठेवली होती. तर असं फील येत होतं की नाही यार हां, खरंच केळवण आहे. म्हणजे जसं आपण घरी करतो तशी पूर्णपणे तयारी त्यांनी तिथे केली होती. आणि मग आम्ही सगळ्यांनी हळूहळू तिला औक्षण केलं. थोडं फोटो सेशनही केलं आणि एकंदरीत छानपैकी आम्ही टाईम स्पेंड केला. जेवणही तिथलं खूप छान होतं. अम्बियन्स तर खूप ऑसम होते. सगळे कोकणी पद्धतीने ज्या पद्धती कोकणामध्ये ज्या पद्धती केल्या जातात, त्या पद्धतीने पूर्णपणे त्यांचं घर म्हणजे हॉटेल त्यांनी सजवलेलं होतं. आणि तसं बघितलं गेलं तर हे शेवटचं केळवण ऐश्वर्यासाठी आमच्याकडनं होतं. आणि थोडंसं इमोशनली झालं होतं, कारण की आता फार कमी दिवस राहिले होते लग्नासाठी. महेश लेट आले होते, त्याच्यामुळे त्यांच्यासोबतचा फोटो राहिला होता. आणि आम्ही कधीही असे सिंगल फोटो काढायला जाऊ ना, तर माझा भाऊ बरोबर माझ्या दोन्ही मुलांना पाठवून देतो. कधीही सिंगल फोटो काढून देत नाही. काय माहिती त्याचा काय प्रॉब्लेम आहे. सो अशा प्रकारे आम्ही खूप छान सेलिब्रेट केला तिचा केळवण. आणि चला आता भेटूया नेक्स्ट व्लॉगला. सो कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? थँक्स फॉर वॉचिंग. बाय.